नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय नो मराठी, जिथं जगभरातल्या विस्मयकारक गोष्टी मराठीतून उलगडल्या जातात. युरोपच्या नकाशावर एक छोटं पण गर्वाने भरलेलं देश, अल्बेनिया. इथले लोक स्वतःला शकीब म्हणतात, म्हणजे गरुडाचे लोक. 2 डोक्यांचा काळा गरुड त्यांच्या झेंड्यावर आहे, स्वातंत्र्य आणि आत्मगौरवाचं प्रतीक. रोमन, ओटोमन आणि कम्युनिस्ट तानाशाही. अल्बेनियाचा इतिहास म्हणजे एक गूढ प्रवास. एन्वर होक्सा या तानाशहाने देशभरात 117,000 बंकर बांधले, युद्धाच्या भीतीनं. आज हे बंकर पर्यटन स्थळ आहेत. पण प्रत्येक बंकर एक कथा सांगतो. ब्लू आय, एक झरणं जिथं पाणी इतकं निळं आहे की ते पाहून मन थांबतं. वैज्ञानिक अजूनही या झऱ्याच्या खोलीचा अंदाज लावू शकलेले नाहीत. हे ठिकाण म्हणजे अल्बेनियाचं नैसर्गिक रहस्य. अल्बेनियन लोक अतिशय प्रेमळ, पाहुणचार करणारे आणि संगीतप्रेमी आहेत. आयसोपॉलिफनी नावाचं पारंपरिक गायन युनेस्को वारसा म्हणून ओळखलं जातं. इथं प्रत्येक गावाची एक वेगळी धून असते, जणू भावनांचं संगीतमय चित्र. बाई रेक, पिठाचा थर लावून बनवलेला पदार्थ. तावं कोसी, दही आणि मटणाचं मिश्रण. जेवणात गोडवा नाही, पण चवेत इतिहास आहे. प्रत्येक डिश एक काळाची आठवण आहे. भारत आणि अल्बेनियामधले संबंध 1955 पासून आहेत, पण फारसे चर्चेत नाहीत. काही भारतीय पर्यटक इथं शांतता आणि निसर्ग अनुभवण्यासाठी जातात. अल्बेनिया एक देश जो इतिहासाच्या अंधारातून उजेडाकडे वाटचाल करतोय, जिथं प्रत्येक बंकर, प्रत्येक झरण आणि प्रत्येक गाणं एक गूढ कथा सांगतं. अशाच जगभरातल्या विस्मयकारक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नो मराठीला नक्की सबस्क्राईब करा. पुनश्च भेटूया एका नव्या देशाच्या कहाणीमध्ये.